फलटण शासकीय विश्रामगृह इथं सर्व नगरसेवक जमलेलो आहोत. फलटणचं नाव आज सुवर्ण अक्षरांनी महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासात लिहिलं गेलेलं आहे. 8 दिवसापूर्वी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांनी फार मोठा गाजावाजा करत पथदिवे लावले. यापूर्वी कधीही नाही झाला असा विकास दाखवण्यात आला. त्या पथदिव्याची आज अवस्था काय आहे? त्या पथदिव्याची आज अवस्था काय आहे? हा खांब इथं बसलेल्या शेतकऱ्याच्या अंगावरती पडला आणि त्याच्या मनगटाचं ऑपरेशन करण्याची दुर्दैवी वेळ त्याच्यावरती आलेली आहे. याची सर्वस्वी जबाबदारी फलटणचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी घेतलेली आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणचा विकास करू 80 कोटी निधी 70 कोटी निधी दिला म्हणतायत. तो निधी जातोय कुठं? हा निधी असा कोलमडून पडताना आपल्याला दिसतोय. पूर्णतः 20% हा पूर्णतः भ्रष्टाचार आहे. परवा दिवशीच वारीच्या अगोदर त्या वारीच्या दिवशीच पालखीच्या दिवशीच फलटण एसटी स्टँड समोर एक गाढव ह्या विजेच्या खांबाला चिटकून मृत्युमुखी पडलं. याची जबाबदारी फलटणचे नगराध्यक्ष घेणार आहेत का? उपनगराध्यक्ष घेणार आहेत का? का नुसतं त्या जागी जर एखादा वारकरी दागावला असता तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली असती का? आज या शेतकऱ्याचा हाड मोडलेला आहे मनगटाचं. त्याच्या ऑपरेशनचा खर्च मुख्यमंत्री स्वतःच्या खिशातून देणार का? नगराध्यक्षांनी जे 20% खाल्ले असतील कुणी इथल्या लोकांनी नगरपालिकेतल्या त्या कमिशन मधून देणार आहेत. याचं उत्तर आता त्यांनी दिलं पाहिजे. फलटणची जनता 20%चा विकास हा खूप छान पद्धतीने भोगत आहे. केलं तर काही नाही, फक्त दिवे लावले आणि ते दिवे सुद्धा लोकांच्या जीवावर उठलेले आहेत, जनावरांच्या जीवावर उठलेले आहेत. एसटी नुसती शेजारून गेली आणि त्या खांब त्या एसटीवरती पडलेला आहे. एसटीतील प्रवाशांना जर विजा झाली असती कोणती तर त्याची जबाबदारी नगराध्यक्ष घेणार आहेत का? हे सर्व जबाबदारी माजी खासदार रणजित निंबाळकर, नगराध्यक्ष शमशेर नाईक निंबाळकर आणि उपनगराध्यक्ष कोण भोसलेताई आहेत त्यांची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी आणि उत्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे त्याची जनतेला उत्तर द्यावं. तुम्ही पाहताय मुळासहित हा खांब उपटून आलेला आहे. मुळासहित हा खांब उपटून आलेला आहे. याची जबाबदारी कोण घेणार? रायबा इलेक्ट्रिकलनी हे काम केलं असं ते म्हणतायत, पण हे ह्या पद्धतीचं काम 1,20,000 रुपये म्हणतात खांबाची किंमत आहे. परवा दिवशी आम्ही तिथं ऐकली. खरं काय खोटं काय त्यांनाच माहिती. का नाही लोकार्पण समारंभ केला, मुख्यमंत्र्यांनी ढोल वाजवले. मुख्यमंत्री फलटण तालुक्यातील जनतेच्या मुळावर उठलेले आहेत का असा प्रश्न इथं उपस्थित होतोय. जनता एकच म्हणतीये, एकही भूल और कमल का फूल. आम्ही विकासाच्या विरोधात शिवसेना अजिबात नाहीये, पण 20%नी जी नेते मंडळी स्वतःची घरं भरत आहे, नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील या आमदार असतील यांच्या विरोधात आम्ही कायम नेहमी उभे राहू. हा सर्वस्वी नगराध्यक्षांचा नाकर्तेपणा, उपनगराध्यक्षपणाचा हलगर्जीपणा त्या शेतकऱ्याच्या जीवावर, त्या गाढवाच्या जीवावर, त्या एसटीतील प्रवाशांच्या जीवावरती बेतलेला आहे. याचा मी फलटण शहर शिवसेना तसेच माझे सर्व नगरसेवक बंधू भगिनी यांच्यातर्फे जाहीर निषेध करतो.